ओके. तो आपण सर्वजण आजचा टास्क आहे आपल्याला आत्तापासून. आपल्याला सर्वजण आज जोपर्यंत क्लासमध्ये आहेत, तोपर्यंत आपल्याला हा टॉपचा लेअर आपल्याला असा पूर्ण व्हाईट दिसेल आणि साईडचे कलर बरोबर त्याचे 100% त्याच्या फॅमिलीत मॅच असतील. अशा पद्धतीने मॅच असतील. या फॅमिलीशी हा पूर्ण पट्टा मॅच असेल. जसा या फॅमिलीशी हा पट्टा मॅच असेल. हा टास्क आपल्याला कंप्लीट करायचा आहे. आणि म्हणून एक सुरुवात करतोय, प्लीज इकडे लक्ष द्या. सुरुवात केली आपण झिरो पासून, की आपल्याला इथं काहीच नाहीये. लगेच पुढचा अप्रोच असा असतो, इथं आयडल कंडिशन नाहीयेत, तर मी लगेच माझ्या येलो बरोबर चेक केला पाहिजे आणि येलो बरोबर मला एक व्हाईट मिळाला बघा. आणि मग लगेच त्या येलो बरोबर जो व्हाईट आहे त्याचा साईडचा कलर बघितला मी, ऑरेंज आहे. म्हणजे ही कशी थिंकिंग आपली प्रोसेस पुढे जाते इकडे लक्ष द्या. म्हणून मी त्याला डीचं रोटेशन करून त्याच्या फॅमिलीत मॅच केला, आरला आणला आणि 2 आरचं रोटेशन करून मी त्याला वरती घेऊन आलो. इकडे लक्ष द्या कशा पद्धतीने विचार करायचा. पुन्हा परत मला एक पीस मिळाला. इकडे लक्ष द्या, हा एक पीस मिळाला मला इथं, की जो ऑलरेडी बॉटम मध्ये आहे, येलो बरोबर आहे आणि त्याचा रेड आहे. आणि म्हणून हा रेड त्याच्या फॅमिलीशी मॅच केला. आणि म्हणून मी एक जस्ट 2 रोटेशन केले डीचे. आणि फॅमिली बघा माझ्याकडे तोंड करून आहे व्हाईट. मी प्रत्येक वेळेस व्हाईट बॉटमला घेऊन जायचं असं बोललो होतो. एक तर माझ्याकडे स्वतःकडे तोंड करून, किंवा येलो बरोबर मॅच असणारा. आणि जेव्हा माझ्याकडे तोंड करून असतो तेव्हा एक आपण छोटासा एक अल्गोरिदम शिकलो होतो, की डी प्राईम, त्याच्यानंतर एल प्राईम आणि एफ. अशा पद्धतीने हे बघा, हा कलर माझा व्हाईट वरती आला. अल्गोरिदम सर्वांना मनातल्या मनात, डी प्राईम, एल प्राईम आणि एफ जर माझ्याकडे तोंड करून असेल, जर अप्लाय केलं तर तो बरोबर येतो. पुन्हा परत मला एक कलर मिळाला. इकडे लक्ष द्या, हा कलर मला मिळाला. तो त्याचा ब्ल्यू कलर आहे त्याच्या येलो बरोबर. तर त्याच्या ब्ल्यू फॅमिलीमध्ये मॅच करण्यासाठी मला 2 रोटेशन करावं लागतील, कारण ग्रीनच्या अपोजिट ब्ल्यू असतो. आणि बरोबर इकडे असा मॅच केला आणि इथं मॅच झाला. आणि पुन्हा परत मी त्याला माझ्याकडे तोंड करून पकडलं आणि पुन्हा परत अप्लाय केला, डी प्राईम, एल प्राईम आणि एफ. तर हे बघा, हे माझे 3 कलर मॅच झाले. हे बघा, ऑरेंज मॅच झाला, ब्ल्यू मॅच झाला आणि ग्रीन मॅच झाला. पुन्हा परत मला एक कलर इथं मिळाला. हे बघा, इथं मिळाला, इथं इथं मिळाला. पण आता थोडंसं सजगता ठेवू, थोडंसं ऑब्झर्वेशन ठेवू, कारण मला तुम्हाला दाखवता दाखवता मला लक्षात आलं. प्लीज इकडे लक्ष द्या. पण त्या कलरचा ऑलरेडी रेड मॅच आहे. इकडे लक्ष द्या, रेड मॅच आहे. आणि मग हा आपल्याला बोनस पॉइंट आहे. म्हणजे मला काही याला खाली पण घेऊन जायचे नाही. जस्ट मी त्याला वरती केला तर तो आपोआप वरती आला बघा, आपोआप वरती आला. या ऑब्झर्वेशन पॉइंट आहे, की जसं जसं आपण या या टॉईज बरोबर खेळायला लागू ना, तेव्हा आपल्याला शॉर्टकट पण शोधायला लागतात. आणि शॉर्टकट पण आपल्याला लक्षात आलं, अरे यार, ये तो रेडीमेड मिला, डिस्टर्ब है बट डिस्टर्ब है, म्हणजे डिस्टर्ब आहे लेकिन सही है. तर सही है तर त्याला लगेच आपण कन्व्हर्जन केला, त्याला राईट मध्ये कन्वर्ट केला. किंवा जर राईट नसता तर आपण काय केलं असतं, त्याला ती बाजू फिरून आपण त्याला काय केलं असतं, येलो बरोबर नेला असता. येलो बरोबर त्याची फॅमिली मॅच केली असती. फॅमिली मॅच करून तो राईटला घेऊन पुन्हा परत वरती आणला असता. आता सध्या प्राजक्ताताई किंवा प्रियंकाताई, 2 2 प्राजक्ताताई, प्रियंका प्राजक्ता सर्व ताईंना परत सांगतो, की आपण आता राईटलाच का घेतो. कारण मी दरवेळेस तुम्हाला लेफ्ट राईट असं वेगवेगळं घ्यायला सांगितलं असताना तुम्ही कन्फ्युज झाले असतात. इकडे लक्ष द्या. म्हणून सध्या एक बेसिक बेसिक हुकिंग सांगतोय. हुक करून ठेवलं, की काही गडबड झाली का राईटला आणा, काही गडबड झाली का राईटला आणा. मात्र तुम्ही जसं जसं एक्सपर्ट व्हाल तसं तसं तुम्हाला राईट लेफ्ट काही राहणार नाही. तुमचं ब्रेन तुम्हाला सपोर्ट सिस्टम मध्ये जाईल. आणि ते लेफ्टला जरी असलं तरी तुम्ही लेफ्टला पण घेऊन पण, कारण काय, लेफ्टचा टर्न केला तरी सिंपल काय आहे, की तुम्ही येलो बरोबर घेऊन जा. येलोला त्याची फॅमिली मॅच करा. आणि पुन्हा परत जर तो लेफ्टला असेल तर लेफ्टचे 2 टर्न करा. येपला असेल तर येपचे 2 टर्न करा. बॅकला असेल तर बॅकचे टर्न करा. पण आता सध्या मी राईटलाच घेऊन जातो, कारण मी दरवेळेस जर वेगवेगळं सांगत गेलो ना तर कन्फ्युजन होईल. पण तो पीस जिथं आहे, येलो बरोबर खाली, जस्ट आपल्याला दिसला, अरे तो लेफ्टला आहे, लेफ्टचे 2 रोटेशन करा, आपोआप वरती येणार आहे. फ्रंटला असेल तर फ्रंटचे करा. सांगण्याचा अर्थ काय आहे, की हे नंतरची मॅच्युरिटीचा पार्ट आहे. आणि ते तुम्हाला आपोआप येईल, काय काळजी नका करू. पण सुरुवातीला एक बेसिक स्ट्रक्चर म्हणून आपण हे सगळं वंडरफुल. इकडे लक्ष द्या, इथपर्यंत पोहोचलो आपण, लक्षात आलं. आणि इथपर्यंत तुमचा सर्वांचा टॉईज आता पुढच्या एक
1-1.5 मिनिटात जे काय तुम्हाला स्पीड असेल तुमच्या पद्धतीने मॅच करा. तोपर्यंत मी प्रेझेंटेशन ओपन करतो. आता सर्वांना इथपर्यंत येतं, असं सरांनी सांगितलंय. सो स्टार्ट करा सर्वांना. झालं का सर्वजण सांगा मला. डन सर. ठीक है ना. फिर ऐसा दिखा देने का मतलब क्या होता था, मला असं लक्षात येऊन जातं कोणाचं झालंय म्हणून. ओके. ओके. सोनाली मावशींना नमस्कार सांगा माझा. हम्म. 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 हो हो चाललं. ज्यांचा ज्यांचा झाला त्यांनी दाखवा कॅमेऱ्यात, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. ओके. ओके. तुमचं झालंय, खाली करून घ्या, नो प्रॉब्लेम. झालं की सांगा सर्वजण.
कोणाला माझ्या मदतीची गरज आहे का? ठीक आहे ना. पूजाताई आता बरोबर क्लिअर दिसतं तुमचं. थोडं लाईट रिफ्लेक्शन आपण व्यवस्थित मॅनेज केलं की बरोबर लक्षात येतं. म्हणजे खूप जास्त पण नाही लाईट पाहिजे आणि खूप कमी पण नाही पाहिजे. अशी रिक्वायरमेंट असते ना कॅमेऱ्यात दाखवताना, तुम्हाला लक्षात आलं असेल. एक योग्य लाईट असला पाहिजे आपल्या फेसवर. जास्त असला तर ते कलर रिफ्लेक्ट होतात. याच्यामध्ये एक केस असते. एक कलर कुठे कधीतरी डिस्टर्ब होतो. त्याच्याकडे ऑब्झर्वेटिव्ह लक्ष ठेवायचं. तो डिस्टर्ब झालेला पुन्हा परत एक कुठलं तरी येला किंवा आरचं रोटेशन करून करून घ्यावा लागतो. तर ते फक्त लक्ष ठेवा. त्याच्यामुळे काही जणांना वेळ लागतोय. जेव्हा एक कलर डिस्टर्ब होतो ना, तेव्हा त्याला जस्ट एक रोटेशन करून पुन्हा परत मॅच करायचा. आणि तो तुम्हालाच माहित असतो तो डिस्टर्ब झाला म्हणून. तर तेव्हाच त्या कंडिशन्स असतात स्पेसिफिक. बरं, मला एक सांगा, अधिकचं चिन्ह तयार झालं का? जायचं का पुढे? प्राजक्ताताई, झालं का? प्राजक्ताताई सेंद्रे, झालं का अधिकचं चिन्ह? येस या नो? हो सर, मगच झालं, दाखवलं मी. झालं, ओके. जाधव सर, झालं का? हे केलं मग प्रियंकाताई त्यानंतर. रोडे, झालं का अधिकचं चिन्ह? झालं. जाधव सर, चला, झालं का? हं. नाही सर, थोडं बाकी आहे. हा, चला दाखवा कुठं अडकला तुम्ही. हा, थांबा थांबा थांबा, आता तसंच थांबा, तुम्ही तसंच थांबा. पहिले ते 3 कलर मॅच आहेत का ते दाखवा आम्हाला. 3 कलर मॅच आहेत का? नाही, हा तो मॅच आहे. व्हेरी गुड. हा, हा मॅच आहे, 2च मॅच आहे सर. बरोबर आहे. तो तो जो तिसरा कलर आहे ना, त्याच्याकडे लक्ष द्या. तो तिसरा मॅच नाही, तो लेफ्ट राईटला घेऊन जा. जो तिसरा कलर मॅच नाही ना सर, तो तो दाखवा बरं परत तिरकस करून इकडे. हा, व्हेरी गुड. चला, आरचे 2 रोटेशन करा. त्याच्याकडे नका बघू, आरचे 2 रोटेशन करा. हा, चला, व्हेरी गुड. एक येलो, येलो बरोबर व्हाईट गेला बघा. हा, येलो बरोबर व्हाईट गेला. हा, त्याची ग्रीन फॅमिली बरोबर डी रोटेशन करून मॅच करा. दोनदा कुठेतरी डी कुठलं पण रोटेशन करा. कुठलं पण करा डीचं, तरी तो मॅच होईल. व्हेरी गुड. बघा, मग झाला. राईटला पकडा आणि आरचे 2 रोटेशन करा. व्हेरी गुड. आता 3 मॅच झाले बघा. सिम्पल टेक्निक आहे. आता एक पीस शोधा तुमचा, कुठे येतो व्हाईटवाला, कुठे पीस आहे बघा, खाली येलो बरोबर आहे का बघा. हा, तिथं आहे, काय हरकत नाही. थांबा थांबा, तो पहिले मला व्यवस्थित दाखवा कुठं आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगतो त्याची टेक्निक. व्हेरी गुड. ते तो पहिले व्हाईट वरती ठेवा सर, व्हाईट वरती ठेवा. व्हाईट वरती ठेवा आणि फिरवा. हा, व्हेरी गुड. थांबा 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 थांबा. हा, चला. तुमच्याकडे तोंड करून पकडा तो व्हाईट. तुमच्याकडे तोंड करून पकडा. तुमच्याकडे. आणि एफचं रोटेशन करा, एक कुठलं तरी एफचं करा. एफचं करा. हा, एफचं रोटेशन करा, त्याला बॉटमला घेऊन जा. व्हेरी गुड. आता त्याला तो व्हाईट कलर तुमच्याकडे तोंड करून बॉटम मध्ये आला. त्याचा जो खालचा कलर आहे येलो बरोबर, त्याच्यात फॅमिलीत घेऊन जा बघा. त्या व्हाईटचा खालचा कलर कुठला, येलो बरोबरचा? दाखवा परत. सर, जाधव सर, कॅमेऱ्यात, म्हणजे मी मदत करेल तुम्हाला. हा, त्याचा खालचा कलर बघा सर, खालचा कलर कुठला आहे त्या व्हाईटचा? त्या व्हाईटच्या साईडचा. हा, चला, तो फॅमिलीत पण आहे तो फॅमिलीतच आहे. बरोबर आहे, फॅमिलीतच आहे. त्या व्हाईट बरोबर ब्ल्यू फॅमिली बघा. तो तुमच्याकडे तोंड करून पकडा. तुमच्याकडे तोंड करून पकडा. तुमच्याकडे तोंड पकडू. एक अल्गोरिदम आहे. डी प्राईम करा, डी प्राईम. हा, एल प्राईम. नाही सर, नाही सर, नाही सर, एल प्राईम तसा नसतो. सर, एल प्राईम तसा नसतो, ते एल रोटेशन झालं. हा, याला म्हणतात एल प्राईम. बरोबर आहे. आणि यफ, यफचं रोटेशन करा. यफचं रोटेशन. एफचं रोटेशन करा. व्हेरी गुड. सर, तो आला. थांबा थांबा, काही क्यूब फिरू नका. क्यूब फिरू नका सर, तसाच राहू द्या. पण तुमचा एक कलर आहे ना, इकडे आलाय बघा, तो डिस्टर्ब झालाय. हा, हा कलर. हा, कॅमेऱ्याच्या साईडला सर. इकडे इकडे, हा बघा, हा 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 तो. आणि तो मॅच आहे बघा, हा, तो फक्त जस्ट वरती करून घ्या, येल रोटेशन बघा, झाले 4 कलर. झाले की नाही? सर, हे स्वतःहून तुम्हाला विचार करायचा आहे.
थोडंसं आहे, वेगळं आहे काहीतरी. या वयात आपण नको त्या वयात शिकतोय, पण थोडंसं आपल्याला अलर्ट राहून थोडंसं ऑब्झर्वेटिव्ह राहून करावं लागेल. सो हा, प्लीज मी काय प्रश्न विचारतो परत एकदा सर्वजण लक्ष द्या. तुम्ही 2 पावलं पुढे गेला असाल तर वेल वेल अँड गुड, नो डाऊट. पण माझा टास्क तुम्हाला दिलेला होता मी, अधिकचं चिन्ह आणि त्याला साईडचे कलर त्याचे साईडचे कलर मॅच. हा टास्क सर्वांचा झाला का? म्हणजे मला पुढे जायला. एवढा झाला का? सर्वजण हात वरती करा. का आपल्याला जेवढ्यांचे कॅमेरे ऑन ऑन आहेत तेवढ्यांची आपली जबाबदारी, जेवढे कॅमेरे बंद आहेत त्यांची आपण जबाबदार नाहीये. प्लीज पूनमताई, तुमचा हात वरती नाही आला अजून. तुम्हाला माझी मदत लागणार आहे का? हॅलो, कॅमेरा ऑन केला ताई, तुमचा माईक ऑन केला तर मला आवाज येईल. नको तेव्हा खूप वेळा माईक ऑन करतात आणि आता बोलायचं तर माईक ऑन करत नाही. बोला. नाही नाही सर, बोला आहे पण साईडचे 2च कॉर्नर झाले सर, 2 झाले नाही. ताई, माझा प्रश्न काय? मी काय प्रश्न विचारला? प्लस झालाय. ताई, मला माझा प्रश्न सांगा परत एकदा. पूनमताई, मी साईडच्या प्रश्न काय फॅमिलीशी मॅच विचारला नाही ते होते बोला. सर, हा, साईडच्या फॅमिलीशी मॅच नाही होते माझं. मी परत प्रश्न काय विचारला ते सांगा मला, आठवण करून द्या. मी प्रश्न काय विचारला? प्लस झालंय का असं विचारलं ना. हा, आणि त्याचे कलर त्याच्या फॅमिलीत आहेत का? फॅमिलीशी मॅच होत नाही ते. बर, मग पहिले तुम्ही कॅमेरा आहे ना, पहिले कॅमेऱ्यात व्यवस्थित बसा आणि तुमचे दोन्ही हात कॅमेऱ्यात येतील असं पहिले बसा व्यवस्थित. पूनमताई, अजून ठरवून घ्या तुम्ही कुठं बसायचं, की मला ते दिसेल तुमचा क्यूब म्हणून. असं व्यवस्थित ठरवून घ्या कुठं बसायचं व्यवस्थित. नाही तर मग कॅमेरा बंद ठेवा, म्हणजे माझं तुमच्याकडे लक्ष जाणार नाही, म्हणजे माझं काही घेणं देणं राहणार नाही मला. जर समोर बसायचं असेल तर थोडासा व्यवस्थित बसा. ठीक आहे ना? त्यामुळे ती जगा व्यवस्थित करा आणि ते होते संतापात बंद पाठवचे. करून टाकला आपली एकदाचा. कोणती खाते ते म्हणशील माझ्याकडे आहे ना बघू पाहिजे. नको. ठीक आहे. नाही आहे बेसन होईल जगो. ओके, तर ते थैली रे ना गिरी जाल ना. चलो ठीक आहे, काय हरकत. सो प्लीज आता इकडे. नाही घेत आहे. कॅमेरा देखाय नाही बरोबर आहे. दिसतंय का सर आता? ठीक आहे. पूनमताई, हो हा दिसतंय का सर? हो हो ठीक आहे. दिसतंय का आता? हो, हा क्यूब हळुवार अलगदपणे फिरवा आणि सांगा मला हा मॅच आहे, हा मॅच आहे, कुठला मॅच नाही तो दाखवा मला. बरं, हा बघा, हा एक मॅच आहे. ओके हा एक येलो मॅच आहे, ऑरेंज. ओके, आता हा मॅच नाही सर. व्हेरी गुड, काय हरकत नाही. तो राईट साईडला धरा, राईट साईडला धरा, राईट साईडला धरा. 2 आरचे रोटेशन करा, 2 आरचे रोटेशन करा. तो व्हाईट येलो बरोबर गेला, बरोबर आहे. तर त्याचा साईडचा कलर बघा. जो येलो बरोबर व्हाईट गेला त्याचा साईडचा कलर बघा. याच्या साईडचा ना सर, ब्लू आहे ना. ताई, जो कलर व्हाईट येलो बरोबर गेला, खाली जमिनीकडे गेला व्हाईट, त्या अच्छा, व्हाईटचा साईडचा कलर बघा. रेड आहे, रेड. हा, मग तो रेड डीचं रोटेशन करून तो रेड फॅमिलीत घेऊन जा. बरोबर गेनेला आलं सर. तुम्ही. हा, तो मॅच केलं. झालेला कलर परत राईट हाताला होल्ड करा. बरं, आकाशाकडे व्हाईट आहे का? याची गॅरंटी आहे का? नाही सर, आकाशाकडे व्हाईट नाही. नाही मग धरा ना, मग तो आकाशाकडे व्हाईट धरा ना. अरे देवा, मी तुम्हाला काही फिरवायला नाही लावलं होतं आई. मी तुम्हाला आकाशाकडे व्हाईट धरा असंच सांगितलं होतं, पण ते केलं तुम्ही. ठीक आहे, काय करायचं ते केलं तुमच्या मर्जीने. तरी थोडासा मागे सरका ना, तो जरा क्यूब असा मला क्लिअर कॅमेरात दिसेल असं बसा ना जरा. किती वेळा बोललो मी तुम्हाला व्यवस्थित बसा असं. ठीक आहे, हां प्लीज. ओके, हां झाले का तुमचे?
आणि तुम्ही ना तो लाईट इतका रिफ्लेक्ट होतोय की तुमचे कलरच दिसत नाही मला. ठीक आहे. ओके. चला ठीक आहे. साईडला सगळी लाईट एक साईडला करू. दोनच कलर झाले सर तरी. हे रेड फॅमिलीशी मॅच करायला रेड झालंय. पूनमताई, सर्वांचा वेळ वाया जातोय. एक तर तुमचा नेटवर्कचा पण इश्यू आहे आणि तुम्ही खूप स्लो आहेत. तर प्लीज स्वतःला ऍडजस्ट करा आणि त्याच्यासाठी आपण बरं ठीक वेळ आहे दिला होता. प्लीज प्लीज प्लीज. ओके. आता सिंपल तीच थेरी वापरा. प्लीज. मी तुम्हाला नंतर क्लास झाल्यानंतर आपण रात्री 1 वाजेपर्यंत शिकू. तर थोडासा आता गप. ठीक आहे सर. ओके ओके ओके. ठीक बाकीच्या आहे. टाइमला पुढे घेऊन जातो. ओके. प्लीज प्लीज अंडरस्टँड. सो प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण आता. तर आ- हे प्लस झालंय, पण हे कसं करायचं? इथले होत नाहीये. याला म्हणतात पहिल्यांदा. शेंडीफळ. घरातलं शेंडीफळ. ही ताई एक शेंडीफळ आली आता घरातलं. ठीक आहे ना? हा. सांगा बरं काय. हा, सांगा आता काय बोलायचं तुम्हाला अजून. हा, सांगा आता. हा. तर हे मॅच झालेत. तिला सांग ओरडू नको. हे मॅच झालेत सगळे, पण हम्म. हे खालचे जे आहे ना ते मॅच नाही. मी कधी बोललोय खालचं मॅच करायचंय असं? मी अजून बोललोच नाही असं की खालचं मॅच करायचं असं. नाही. हम्म. थांब रे वीरेन, थांब थांब. हा वीरेनचं. वीरेन दिसतोय का? वीरेनचा कार्टून आहे. हा ठीक आहे ठीक आहे. वीरेंचं नंतर. काय म्हणतो, हा. वीरेनच आहे तर. ओके ओके. थांबा थांबा ताई. प्लीज 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 थांबा. प्लीज. माधुरी ताई. बोलतो बेटा, थांब जरा. शेवटी बोलतो तुझ्याशी. हा. शेवटी बोलतो. माधुरी ताई, मला व्हाईट अधिकचं चिन्ह तयार झालंय का तुमच्या क्यूबवर? हा. आणि त्याचे साईडचे कलर मॅच आहेत सर्व? हे दोन आहेत, हे नाही. येल्लो आणि ऑरेंज टीव्ही बंद. माधुरीताई, मी परत चिडेल बरं का. मी चुकीचे. तुम्ही ना चुकीचं उत्तर देतात. मी प्रश्न विचारला, अधिकचं व्हाईट चिन्ह तयार आहे का, एवढंच बघा फक्त. हो किंवा नाही एवढंच. आणि त्याचे साईडचे कलर त्याच्या फॅमिलीत आहेत का? मी हेच प्रश्न विचारतोय प्रत्येकाला. तरी ते भलतंच काहीतरी कॉर्नर बिर्नर खालचा येलो बिलो काहीतरी दाखवतायत मला. बरोबर आहे तुमचं, काही प्रॉब्लेम नाही. आता पुढे लक्ष द्या. काय ना, प्लीज एव्हरीवन. आपला वेळ पण वाया जातो, तुमचा पण जातो आणि सर्वांचा जातो. कारण जेव्हा तुम्ही 5 मिनिटं वेळ वाया घालवतात ना, इथं 20 लोक असतात. 20 मल्टिप्लाय 5 इज द 100. 100 मिनिट्स यू कॅन. आपण लॉस केले जगाचे, देशाचे. हा असा कॅल्क्युलेशनचा पार्ट असतो. पण इकडे लक्ष द्या. प्रश्न काय, टार्गेटिंग काय, याच्यावर फोकस करा सर्वजण. प्लीज लक्ष द्या. फालतू की ना इकडचे तिकडचं काही दाखवू नका आणि इकडचं तिकडचं काही बोलू नका. जे मी सांगतोय ना, जे टार्गेट आहे ना, टार्गेट बद्दल बोला. प्रश्न विचारा स्वतःला. आपला प्रॉब्लेम काय.